प्रेज द लॉर्ड. उत्पन्न करता, या सृष्टीचा निर्माण करता, त्याची महती वर्णन करणं हे फार आवश्यक आणि गरजेचं आहे. जगाचा निर्माण करणारा, या जगाला निर्माण करणारा कोणीतरी आहे. कोणतीही गोष्ट आपोआप होत नाही, तर प्रत्येक गोष्टीचा निर्माता आहे. तसा देव या सृष्टीचा, निसर्गाचा, मनुष्याचा निर्माण करणारा आहे. आमेन. आणि मग हा जो निर्माण करणारा परमेश्वर आहे, त्या निर्माणकर्त्याची महती वर्णन करणं, त्या निर्माणकर्त्याची उपकार स्तुती करणं, त्याच्या नावाला धन्यवाद देणं, त्याच्यासाठी गीत गाणं, वाद्य वाजवणं हे अत्यंत आवश्यक आणि गरजेचं आहे. बायबलमध्ये स्तोत्रसंहिता याचा 33वा अध्याय आणि 3ऱ्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की त्याच्या पुढे नवे गीत गा आणि जयघोष करीत कुशलतेने वाद्य वाजवा. त्याच्या पुढे म्हणजे कुणाच्या पुढे? परमेश्वराच्या पुढे नवे गीत गा, कुशलतेने वाद्य वाजवा आणि त्या परमेश्वराचा धन्यवाद करा. भावांनो, बहिणींनो, मला आज तुम्हाला सांगू द्या की या सृष्टीला निर्माण करणारा परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त याची जेव्हा आपण वाद्य वाजवून, गीत गाऊन उपकार स्तुती करतो, धन्यवाद देतो, तेव्हा तो देव आमच्याविषयी प्रसन्न होतो, आमच्याविषयी त्याला आनंद होतो. आणि ज्याच्याविषयी परमेश्वराला आनंद होतो त्या व्यक्तीला परमेश्वर आनंदित केल्याशिवाय राहत नाही. आमेन. तर आज नंतर आम्ही प्रयत्न करूयात की आम्ही दररोज त्या जिवंत देवाला धन्यवाद देणं, म्हणजे प्रभू येशूला धन्यवाद देणं, त्याचं गीत गाऊन त्याची उपकार स्तुती करणं आणि वाद्य वाजवून त्याच्या नावाला उंचावणं हे आपल्यापासून जर होत आहे तर नक्कीच तो परमेश्वर आम्हाला अधिक त्याच्या पुढच्या आशीर्वादामध्ये घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. आमेन. गॉड ब्लेस यू. आमेन. आमेन.